गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. जसं की तुम्हाला माहिती की आपल्या या कॉमर्सच्या लेक्चरमध्ये आपण जी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे फर्स्ट इयर BComसाठी, या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण एक नवीन प्रॉब्लेम शिकणार आहोत. तर प्रॉब्लेम बघण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण कॉमर्ससाठी आता एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणून DNA कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज हा प्रॉब्लेम आपण पूर्ण सोडवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम असा या पद्धतीने दिला जातो, जसं की आपण भरपूर प्रॉब्लेम सोडवलेले आहे. तुम्हाला प्रॉब्लेम माहीत झालेत की रेशो दिला जातो, बॅलन्स शीट दिली जाते, काही इन्स्टॉलमेंट दिल्या जातात आणि ॲडजस्टमेंट असते. या पद्धतीने प्रॉब्लेम असतो आणि दोन स्टेटमेंट आपण तयार करतो, एक सरप्लसचा स्टेटमेंट आणि एक पेमेंटचा स्टेटमेंट. तर इथं आपण सरप्लसचा स्टेटमेंट तयार केलेला आहे. तर आपण पहिले सरप्लसचा स्टेटमेंट सोडून घेऊया. तर सरप्लसचा स्टेटमेंट तुम्हाला माहितीच आहे, हा फक्त पार्टनरच्या कॅपिटलशी संबंधित आहे. म्हणून या स्टेटमेंटमध्ये फक्त पार्टनरचा कॅपिटल तुम्हाला विचारात घ्यायचा आहे. तर याची सुरुवात नेहमी पार्टनर कॅपिटलने होणार. मग सुरुवातीला तुम्ही लिहा पार्टनर्स कॅपिटल. सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे पार्टनर कॅपिटल. कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलं जातं ABC. एचा दिलेला आहे 1 लाख, बीचा दिलेला आहे 55,000 आणि सीचा दिलेला आहे 25,000. जो कॅपिटल दिलेला असेल विद्यार्थी मित्रांनो आहे तसा कॅपिटल लिहून घ्या. कॅपिटल लिहिल्यानंतर या कॅपिटलमध्ये आपल्याला ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस जर दिलेले असतील तर ते ॲड किंवा लेस करायचे आहे. तर ॲक्युमुलेटेड बॅलन्स कोणते? तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण इथं डिस्कस करत आहोत ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस कोणते. तर इथं आपण साईडला सोडून घेतो. हे उत्तरामध्ये तुम्हाला सोडवण्याची गरज नाही, तुम्ही फक्त स्टेटमेंट सोडवा. आपण समजण्यासाठी इथं लक्षात घेऊ ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. शॉर्टमध्ये लिहितो मी ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो 1, 2, 3 ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस तुम्हाला माहीत असले पाहिजे. जनरल रिझर्व, दुसरा आहे रिझर्व फंड आणि तिसरा आहे प्रॉफिट अँड लॉस. तर हे ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस आहे. हे बॅलन्सेस कॅपिटलमध्ये तुम्ही ॲड किंवा लेस करा. हे जर लायबिलिटीला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करा आणि याच्यापैकी फक्त प्रॉफिट अँड लॉस नावाचा बॅलन्स हा असेटला दिला जातो. एखादा ॲक्युमुलेटेड बॅलन्स असेटला दिला तर लेस करायचं. तर इथं बघा प्रॉब्लेममध्ये रिझर्व फंड नावाचा ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस आलेला आहे. मग रिझर्व फंड नावाचा बॅलन्स हा लायबिलिटीला दिला, लायबिलिटी म्हणजे ॲड करायचा आहे. मग इथं लिहा ॲड. लायबिलिटीला दिला म्हणून ॲड करा रिझर्व फंड. आता रिझर्व फंड तिघांमध्ये ॲड करायचा म्हणजे रेशो वापरावा लागेल. आणि इथं बघा विद्यार्थी मित्रांनो रेशो दिलेला आहे इनकम्प्लीट फिगरमध्ये 1/2, 1/4, 1/4. मग रेशो जर इनकम्प्लीट फिगरमध्ये दिला, इथं उदाहरणार्थ आपण इथंच सोडूया 1/2, 1/4, 1/4 असा रेशो जर तुम्हाला दिलेला असेल इनकम्प्लीट फिगरमध्ये तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पहिले याला कंप्लीट फिगरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग कंप्लीट फिगरमध्ये कन्वर्ट कसं करायचं तर बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आपण शिकलेलो आहोत. आज परत आपण डिस्कस करू. छेदाला दिलेली संख्या तुम्हाला विचारात घ्यायची आहे 2, 4, 4. अंशाची संख्या बघू नका. मग छेदाची संख्या किती? 2, 4, 4. या छेदाच्या संख्येमध्ये जी सगळ्यात मोठी संख्या असेल तिला 1 मानायचं आहे. मग 2, 4, 4 याच्यामध्ये 4 सगळ्यात मोठी आहे, तिला 1 माना. परत 4 दिली, 4ला आपण 1 मानलेलं आहे. आणि 4पेक्षा लहान संख्या असेल तर तिला पुढचा नंबर म्हणजे 2 नंबर आपण देणार. मग 4पेक्षा लहान 2 आहे, तिला 2 नंबर द्या. या पद्धतीने आपण रेशो कन्वर्ट केला 2:1:1. तर तुम्हाला रेशो कन्वर्ट करता आला पाहिजे. याची प्रॅक्टिस तुम्ही करत चला. तर रेशो आहे 2:1:1. आता रेशोनुसार रिझर्व फंड वाटायचा. रिझर्व फंड 20,000 दिला. मग 20,000 आपण कसे वाटतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 20,000 भागिले टोटल रेशो 2 आणि 1 3 आणि 1 4. टोटल रेशो आला 4, 4 पंचे 20 म्हणजे एक शेअर आला 5,000. मग पहिल्या पार्टनरचे शेअर 2, मग 5,000 गुणिले 2 म्हणजे 10,000. मग इथं लिहा 10,000. दुसऱ्या पार्टनरचा शेअर एकच आहे 5,000 आणि तिसऱ्या पार्टनरचा शेअर एकच आहे 5,000. तर आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड करा आणि बॅलन्स लिहा. मग एचे बॅलन्स आहे 1,10,000, बीचा आहे 60,000 आणि सीचा आहे 30,000. सीचा आहे 30,000. या पद्धतीने आपण ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस लिहिले. परत एखादा बॅलन्स असेटला दिला का बघा प्रॉफिट अँड लॉस तर नाही दिला. ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस संपले. ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस ॲडलेस केल्यानंतर जो कॅपिटल आपल्याला मिळणार आहे त्या कॅपिटलला नाव द्या ॲडजस्टेड कॅपिटल. तो आपण ॲडजस्ट केला ॲडजस्टेड कॅपिटल.
तर इथपर्यंत आपण सोडवणार आहोत. ॲडजस्टेड कॅपिटल आपल्याला मिळालं. तर या पद्धतीने पहिले रेशो कन्वर्ट करून घ्या. आपण रेशो कन्वर्ट केला. आता हे मी इरेज करतो. तर सगळ्यांना रेशो समजलेला आहे. रेशोनुसार मी कसं वाटलं. आता आपण पुढे प्रॉब्लेम सोडवायचा. आता पुढे प्रॉब्लेम कसा सोडवणार, तर 3 स्टेप वापरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि 3 स्टेपमध्ये प्रॉब्लेम सोडवा. मग 3 स्टेप कोणत्या, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण इथं डिस्कस करतोय. पहिली स्टेप आहे रेशो, दुसरी स्टेप आहे युनिट व्हॅल्यू, आणि तिसरी स्टेप आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. शॉर्टमध्ये आपण लिहितोय. तर पहिली स्टेप रेशो. मग पहिल्या स्टेपचं नाव लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. रेशो आपण कन्वर्ट केलेला आहे तसं लिहा. 2 1 1 2 1 1. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग दुसऱ्या स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. आणि युनिट व्हॅल्यूची ट्रिक तुम्हाला माहिती आहे. युनिट व्हॅल्यू सोडवायचं असेल तर भागाकार करा. भागाकार करायचा आहे. मग 1,10,000ला 2ने, कॅपिटलला रेशोने भागा. 1,10,000ला 2ने भागा, उत्तर आलं 55,000. 60,000ला 1ने भागा, उत्तर आलं 60,000. आणि 30,000ला 1ने भागा, उत्तर आलं 30,000. तर आपली दुसरी स्टेप झाली युनिट व्हॅल्यू, भागाकार करून आपण सोडवली. तिसरी स्टेप शेवटची प्रपोर्शनेट कॅपिटल. लेस करा. प्रपोर्शनेट कॅपिटल आपण नेहमी लेस करतो. लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. तर प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला लेस करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लेस करण्यापूर्वी तुम्हाला बेस पार्टनर सिलेक्ट करायचा आहे. म्हणून इथं लिहा बेस. आता बेस पार्टनर कुणाला सिलेक्ट करायचं, तर ज्याची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी तो आपला बेस पार्टनर. मग एची 55,000 60,000 30,000. तर सीची कमी दिसते तर सी आपला बेस. इथं उदाहरणार्थ आपण सीला अंडरलाईन करू. तर सी आपला बेस आहे. आणि प्रपोर्शनेट कॅपिटलची ट्रिक काय, तर प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे गुणाकार. मग गुणाकार करा कशाचा, बेस अमाऊंटचा. प्रत्येक वेळेस बेस संख्येलाच गुणायचं, म्हणजे सीच्या अमाऊंटला गुणायचं प्रत्येक पार्टनरच्या रेशोने. मग 30,000 गुणिले पहिला रेशो 2. मग 30,000 गुणिले 2 60,000. परत 30,000लाच गुणायचं 1ने 30,000. बेस अमाऊंट सोडायची नाही, बेस अमाऊंटलाच गुणा. 30,000 गुणिले 1 30,000. आणि आपल्याला लेस करायचं आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्या. 3 स्टेप संपल्या, अंडरलाईन करा. आता हा प्रपोर्शनेट कॅपिटल ॲडजस्टेड कॅपिटलमधून वजा करा. 1,10,000मधून 60,000 वजा करा, शिल्लक राहिले 50,000. 60,000मधून 30,000 वजा करा, शिल्लक राहिले 30,000. आणि 30,000मधून 30,000 वजा झाले डॅश. जो पार्टनर तुमचा बेस असतो तोच तुमचा नील होणार. तर इथं 2 पार्टनरचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. 2 पार्टनरचं सरप्लस मिळालं तर त्याला नाव द्या सरप्लस कॅपिटल. आपल्याला याला आपण नाव देऊया सरप्लस कॅपिटल. आणि आपल्याला एका पार्टनरचं सरप्लस शोधायचं आहे म्हणून परत या 3 स्टेप रिपीट करा. मग पहिली स्टेप प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्या स्टेप परत रिपीट करायचं आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग पहिली स्टेप आहे रेशो. आता ए आणि बीचाच रेशो लिहा. एचा रेशो 2 बीचा रेशो 1. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. आणि युनिट व्हॅल्यू आपण काय करतो, युनिट व्हॅल्यूची ट्रिक भागाकार. मग कॅपिटलला 2ने, 50,000ला 2ने भागा 25,000. 30,000ला 1ने भाग द्या 30,000. युनिट व्हॅल्यू आपल्याला मिळाली. शेवटची स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल आणि ती आपल्याला लेस करायची आहे. मग लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. लक्षात ठेवा प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याला लेस करायचं आहे. मग प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करा. आणि लेस करण्यापूर्वी वरती बघा आपल्याला बेस घ्यायचा आहे. तर इथं परत लिहा बेस. बेस आपण कोण घेतो, ज्याची युनिट व्हॅल्यू कमी तो आपला बेस. मग एची 25,000 बीची 30,000. एची व्हॅल्यू कमी आहे म्हणून आपला बेस ए झाला. मग काय करायचं, फक्त या एच्या अमाऊंटला गुणाकार करायचा आहे. मग 25,000ला रेशोने 2ने गुणा. 25,000 गुणिले 2 50,000. परत 25,000 गुणिले 1 25,000 गुणिले 1 25,000. प्रपोर्शनेट कॅपिटल आपण सोडवला, वजा करा, अंडरलाईन करा. स्टेप संपल्या. आता हा प्रपोर्शनेट कॅपिटल वरच्या म्हणजे सरप्लस कॅपिटलमधून वजा करा. मग 50,000मधून 50,000 वजा झाले नील. 30,000मधून 25,000 वजा झाले 5,000. आणि हा पार्टनर पहिलेच नील झालेला आहे. ए आपण बेस घेतला होता, ए आपला नील झाला. आता एकच पार्टनर शिल्लक राहिला. एक पार्टनर शिल्लक राहिला म्हणजे हा स्टेटमेंट आपला संपला. या स्टेटमेंटला नाव द्या, या उत्तर जो आला त्याला नाव द्या ॲब्सोल्यूट सरप्लस. एका पार्टनरचं सरप्लस मिळालं की हा स्टेटमेंट आपला संपला.
आपल्याला ॲब्सोल्यूट सरप्लस मिळाला बीचा 5,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 3 स्टेपचा वापर करून आपण सरप्लस सोडवू शकतो. आता आपल्याला दुसरा स्टेटमेंट सोडवायचा आहे. दुसऱ्या स्टेटमेंटचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मग आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत कॅश कोणत्या मेथडनुसार, तर लक्ष द्या इकडं, तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना मेथडचं नाव वाचत चला. यू आर रिक्वायर्ड टू ड्रॉ अप अ डिटेल स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ईच इन्स्टॉलमेंट ॲज पर हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड. हायेस्ट कॅपिटल मेथड विचारली, मग हायेस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड म्हणजेच सरप्लस मेथड. मग सरप्लस मेथडनुसार आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर सरप्लस मेथडनुसार आपण सरप्लस सोडवलाच होता. आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश सोडवायचं आहे. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये हे कॉलम आपण करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिले 3 कॉलम डेट, पर्टिक्युलर, कॅश, त्याच्यानंतर लायबिलिटी, इन्कम टॅक्स, क्रेडिटर, बिल ऑफ एक्सचेंज क्रेडिट. मग बिल ऑफ एक्सचेंज क्रेडिट इकडे लायबिलिटीला बिल ऑफ एक्सचेंज क्रेडिट आणि असेटला बिल ऑफ एक्सचेंज डेबिट असे बॅलन्स दिले. तर लक्षात घ्या क्रेडिट बॅलन्स बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे बिल्स पेबल आणि हा बॅलन्स जो डेबिटचा आहे तो बिल्स रिसिवेबल. तर या पद्धतीने आपण ते सोडवणार. आता आपल्याला 3 लायबिलिटी दिल्या, इन्कम टॅक्स, क्रेडिटर, बिल्स पेबल. मग आपण तयार करणार इन्कम टॅक्स पहिले तयार करणार कारण ती प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे. मग इन्कम टॅक्स पहिले तयार करा आणि या ज्या 2 लायबिलिटी आहे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल या एक्सटर्नल अनसेक्युअर्ड लायबिलिटी आहे म्हणून त्या 2 तयार करा आणि शेवटी पार्टनर कॅपिटल. या पद्धतीने आपण कॉलम तयार करणार. आता प्रॉब्लेम सोडवा. मग जसं सरप्लसची सुरुवात कॅपिटलने करतात तशी या स्टेटमेंटची सुरुवात कशाने करतात, तर जो डेट आहे 31 डिसेंबर त्याचा नेक्स्ट डे, मग नेक्स्ट डे आहे 1 जानेवारी 2024 आणि सुरुवात कशी करायची, तर या सगळ्या कॉलमच्या अमाऊंट रेकॉर्ड करायच्या आणि या सगळ्या कॉलमच्या अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये दिल्या जातात. म्हणून तुमची सुरुवात असली पाहिजे बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. मग आपण सुरुवात करणार बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटला जा, सगळ्यांची अमाऊंट लिहा. कॅश किती दिली 5,000. मग कॅशची अमाऊंट लिहा 5,000. इन्कम टॅक्स किती दिलेला आहे 5,000. तर इन्कम टॅक्स लिहा 5,000. क्रेडिटर दिले 1,17,000 तर क्रेडिटर्स लिहा 1,17,000. बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे बिल्स पेबल ते किती दिले 78,000 तर ते लिहा 78,000. ए बी सीचा कॅपिटल, एचा कॅपिटल 1,00,000, त्याच्यानंतर बीचा कॅपिटल 55,000 आणि सीचा कॅपिटल 25,000. सीचा कॅपिटल आपल्याला लिहायचा आहे 25,000. सगळ्यांचे बॅलन्स रेकॉर्ड केल्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं जर ॲक्युमुलेटेड बॅलन्स ॲडलेस केला असेल तर जो बॅलन्स तुम्ही ॲडलेस केला तो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये पण ॲडलेस करा. मग इथं आपण रिझर्व्ह फंड नावाचा बॅलन्स ॲड केला होता तर आपल्या या स्टेटमेंटमध्ये पण ॲड करा. मग लिहा ॲड रिझर्व्ह फंड. जो बॅलन्स तिकडे ॲड झाला सरप्लसमध्ये तो इकडे पण ॲड होईल. मग रिझर्व्ह फंड रेशोप्रमाणे ॲड करा. रेशो आहे 2:1:1. सोडवायची गरज नाही आहे, इथं तुम्हाला माहिती आहे एला तुम्ही 10,000 दिले, बीला 5,000, सीला 5,000. तसेच लिहा एला 10,000, बीला 5,000 आणि सीला 5,000. ॲड करायची आहे, अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आपण बॅलन्स काढणार आता. कॅश 5,000, इन्कम टॅक्स 5,000, क्रेडिटर्स 1,17,000, बिल्स पेबल हा बिल्स पेबल आहे 78,000, एचा कॅपिटल 1,10,000, बीचा 60,000 आणि सीचा 30,000. बॅलन्सेस ॲडलेस केले. सरप्लसमध्ये जे ॲडलेस केले ते इथं पण ॲडलेस करायचे. आता सरप्लसमध्ये एकच बॅलन्स ॲड होता म्हणून एकच बॅलन्स ॲड करा. आता सोडवा. मग हा स्टेटमेंट कशाचा आहे, तर हा स्टेटमेंट आहे पेमेंटचा. मग सगळ्यात पहिला पेमेंट विद्यार्थी मित्रांनो आपण करतो एक्सपेन्सेस. या लायबिलिटी आपल्याला पेड नाही करायच्या. सगळ्यात पहिला पेमेंट एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट दिली असेल तर एक्सपेन्सेस सोडवा. तर इथं बघा प्रॉब्लेममध्ये एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. इट वॉज ॲग्रीड दॅट cash should be distributed as and when realized. It was decided to keep aside ₹5,000. 5,000 रुपये बाजूला ठेवले. कशासाठी? फॉर एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन. रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी बाजूला ठेवले 5,000. आपण खूप वेळेस ही ॲडजस्टमेंट सोडवली, इथं परत एकदा सोडवूया. जी अमाऊंट तुम्ही बाजूला काढतात त्याला म्हणतात एस्टिमेटेड व्हॅल्यू. मग किती काढले बाजूला 5,000. पुढे काय झालं तर एस्टिमेटेड व्हॅल्यू 5,000 आहे. पुढे बघा विच ॲक्च्युअली अमाउंटेड टू ₹3,000 पेड इन एप्रिल. ॲक्च्युअली एप्रिलमध्ये 3,000 रुपयेच पेड केले. मग ॲक्च्युअल व्हॅल्यू किती दिली तर ॲक्च्युअल व्हॅल्यू 3,000 दिली.
आणि कोणत्या महिन्यात सांगितली एप्रिल, तर इथं एप्रिल आपली शेवटची इन्स्टॉलमेंट आहे, त्या इन्स्टॉलमेंटला स्टार करून ठेवा. या इन्स्टॉलमेंटला आपल्याला एक्सपेन्सेस सोडवायचे आहे. तर असे रिअलायझेशन एक्सपेन्सेसचे 2 अमाऊंट जर दिल्या तर विद्यार्थी मित्रांनो कसं सोडवायचं मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं. एक्सपेन्सेसच्या 2 अमाऊंट दिल्या तर 2 इफेक्ट करा. मग 2 इफेक्ट काय, तर एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट होणार लेस आणि एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट होणार ॲड. मग लेस कोणते करायचे, तर जे बाजूला काढून ठेवले, मग बाजूला किती काढून ठेवले 5000, नेहमी एस्टिमेटेड प्रोव्हिजन जी असेल तेवढी लेस करा. मग 5000 आपण लेस करणार. ॲड कोणते करायचे, तर तुम्ही 5000 बाजूला काढले पण खर्च 3000 झाला, म्हणजे तुमच्याकडे शिल्लक किती राहिले, तर या दोघांमधला फरक म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहिले 2000. जेवढा खर्च तुमच्याकडे शिल्लक आहे तो तुमचा खर्चच झाला नाही, तो एक्सपेन्सेस तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि ॲड कुठं करायचा, तर एप्रिलमध्ये, म्हणजे ज्या इन्स्टॉलमेंटला सांगितलं त्या इन्स्टॉलमेंटला ॲड करा. आणि एक्सपेन्सेस आपण पहिल्यांदाच देतो म्हणून पहिल्यांदा लेस करा. मग पहिल्यांदा लेस करताना अंदाजे खर्च आपल्याला लेस करायचा. मग एक्सपेन्सेस आपण इथं लेस करूया, लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस, लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस शॉर्टमध्ये लिहितोय. आणि याला प्रोव्हिजन म्हणा, तरतूद करून ठेवली आपण. आणि कोणते लेस करायचे, तर जे बाजूला काढले तेवढे. मग किती अंदाजे बाजूला किती काढले 5000, मग 5000 लेस करा. आपल्याकडे 5000 होते, 5000 लेस करा. कॅश कॉलमला अंडरलाईन करा. आता 5000 होते, 5000 आपण देऊन टाकले, आपल्याकडे कॅश संपली. मग जेव्हा तुमच्याकडे कॅश संपली तर काय करायचं, तर कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरायची. मग पहिली इन्स्टॉलमेंट 10 जानेवारी, मग इथं लिहा 10/1/2024 फर्स्ट इन्स्टॉलमेंट. मग पहिली इन्स्टॉलमेंट आपण घेतली कारण आपली कॅश संपलेली आहे. मग पहिल्या इन्स्टॉलमेंटची अमाऊंट किती दिली प्रॉब्लेममध्ये, तर अमाऊंट दिली 15000, कॅशमध्ये लिहा 15000. आता परत कॅश आली 15000. आता पेमेंट करा. एक्सपेन्सेस आपण पेड केले, पहिला इफेक्ट आपला लेस झाला. आता जेव्हा आपण एप्रिलमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला ते ॲड करायचे. आपण ते शेवटच्या इन्स्टॉलमेंटला सोडू, शेवटच्या इन्स्टॉलमेंटला स्टार करून ठेवा. आता हे मी इथून पुसून घेतो. तर हे इरेज करूया. सगळ्यांना एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट समजलेली असेल. एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट व्यवस्थित सोडवत चला. आता आपल्याकडे 15000 आले, पेमेंट करा. मग पेमेंट कुणाचं करायचं, एक्सपेन्सेस झाले. आता पेमेंट लायबिलिटी, मग पहिली लायबिलिटी इन्कम टॅक्स आणि दुसऱ्या लायबिलिटी क्रेडिटर आणि बिल्स पेबल. तर एक लक्षात घ्या, कॅटेगरी समजून घ्या. इन्कम टॅक्स ही प्रेफरन्शियल लायबिलिटी आहे, क्रेडिटर आणि बिल्स पेबल या एक्सटर्नल अनसेक्युअर्ड लायबिलिटी आहे. म्हणजे याचा अर्थ इन्कम टॅक्स ही प्रेफरन्शियल आहे, ती आपल्याला पहिले पेड करावी लागेल. मग इन्कम टॅक्स पेड करा, ती सेपरेट पेड करा, लेस इन्कम टॅक्स पेड, इन्कम टॅक्स पेड. आता इन्कम टॅक्सला आपल्याला 5000 द्यायचे आणि आपल्याकडे कॅश किती अवेलेबल आहे, तर आपल्याकडे कॅश आहे 5000. तर आपण पूर्ण देऊ शकतो, 5000 देऊन टाका. इन्कम टॅक्समध्ये लिहा 5000, वजा करा शेवटपर्यंत आणि अंडरलाईन करून बॅलन्स काढा. मग बॅलन्स 15000 आपल्याकडे होते, 5000 दिले. आता आपल्याकडे कॅश शिल्लक राहिली 10000. इन्कम टॅक्स नील झाले, बाकीचे अमाऊंट त्यांना पेमेंट झालेलं नाही आहे तशा खाली लिहा. 1,17,000, 78,000, 1,10,000, 60,000 आणि 30,000. आपण बाकीच्या अमाऊंट खाली लिहिल्या. आता पहिली लायबिलिटी विद्यार्थी मित्रांनो नील झाली. आता दुसरी लायबिलिटी क्रेडिटर आणि तिसरी बिल्स पेबल. मग क्रेडिटर आणि बिल्स पेबल दोन्ही सेम कॅटेगरीमधून येतात, एक्सटर्नल लायबिलिटी. मग एकाच कॅटेगरीमध्ये 2 लायबिलिटी दिल्या तर सेपरेट पेड करण्याची गरज नाही, एक सोबत पेड करा. मग क्रेडिटर आणि बिल्स पेबल आपण सोबत पेड करणार कारण त्या सेम कॅटेगरीमधून येतात. इन्कम टॅक्स ही वेगळी कॅटेगरी आहे प्रेफरन्शियल, ती आपण सेपरेट पेड करणार. तर या 2 पेमेंट आता सोबत द्या, लेस क्रेडिटर्स बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच बिल्स पेबल. मग इथं आपण लिहूया बिल्स पेबल, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड. आता एक लक्ष द्या, याला द्यायचे 1,17,000 आणि याला द्यायचे 78,000. तेवढी अमाऊंट आपल्याकडे नाही, आपल्याकडे 10,000च आहे. मग आपल्याकडे कॅश कमी आहे, तर आता कॅश जर कमी असेल तर रेशो काढावा लागेल. मग रेशो कोणता वापरणार, हा जो रेशो आहे हा पार्टनरचा आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा रेशो वापरायचा नाही. लायबिलिटीज पेड करण्यासाठी कॅश कमी पडली तर लायबिलिटीचा रेशो काढा. मग या 2 लायबिलिटीचा रेशो काढायचा. मग पहिली अमाऊंट किती, इथंच आपण सोडूया, 1,17,000 आणि दुसरी अमाऊंट आहे 78,000. या 2 लायबिलिटीचा रेशो काढा, इक्वल 0, 3 3 0 कट होतात.
शिल्लक राहिले 117 78. मग 78चे निम्मे 39, 39ने भाग द्या, 39 दुने 78 आणि 39 त्रिक 117. तर या पद्धतीने लायबिलिटीचा रेशो तुम्ही काढू शकतात. तर लायबिलिटीचा रेशो आला 3:2. 3:2 प्रमाणे तुम्ही या दोघांना पेमेंट करू शकतात. मग 3:2 किती पेमेंट करू शकतात? जेवढे आहे तेवढे. मग 10,000 देऊ शकतात, 10,000 देऊन टाका. मग काय करायचं? 10,000ला 3 आणि 2 म्हणजे 5. 10,000ला 5ने भाग द्या म्हणजे 2,000चा एक शेअर येतो. मग पहिला शेअर 3, मग क्रेडिटर 2,000चा एक शेअर, 2,000 गुणिले 3 म्हणजे 6,000 आणि 2,000 गुणिले 2 म्हणजे 4,000. या पद्धतीने आपण लायबिलिटीचं पेमेंट करणार. वजा करा आणि बॅलेन्स काढा. मग इथं आपण परत लिहूया बॅलेन्स. कॅश आपली संपली. क्रेडिटरचा पेमेंट 1,11,000 शिल्लक राहिला. बिल्स पेबल 74,000 शिल्लक राहिले आणि यांना पेमेंट दिलंच नाही. यांची अमाऊंट आहे तशा खाली घ्या आणि 30,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण लायबिलिटीचा रेशो काढू शकतो. लायबिलिटीचं पेमेंट करताना कॅश जर कमी पडली तर लायबिलिटीच्या अमाऊंटवरून लायबिलिटीचा रेशो काढा आणि या रेशोप्रमाणे त्यांना पेमेंट करा. तर हे मी आता इथून इरेज करूया आपण. तर लायबिलिटीचा रेशो आपण काढून त्यांना पेमेंट केलं. कॅशवर नजर ठेवा. कॅश परत संपली. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. मग इन्स्टॉलमेंट नंबर 2, इन्स्टॉलमेंट नंबर 2 आहे 15 फेब्रुवारी. मग इथं लिहा 15/2/2024. दुसरी इन्स्टॉलमेंट आपण वापरत आहोत सेकंड इन्स्टॉलमेंट. मग सेकंड इन्स्टॉलमेंट आपण लिहूया. सेकंड इन्स्टॉलमेंट कितीची आहे बघा. तर सेकंड इन्स्टॉलमेंट आहे 2,11,000. मग इथं कॅशमध्ये लिहा. आपल्याकडे कॅश आली 2,11,000. कुणाचं पेमेंट चालू आहे? क्रेडिटर आणि बिल्स पेबल. मग पेमेंट त्यांना देऊन टाका. लेस आता मी शॉर्टमध्ये लिहितो क्रेडिटर्स, CR म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल पेड. क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड. आता याला द्यायचे 1,11,000 आणि याला द्यायचे 74,000. मग या दोघांची टोटल किती झाली? तर या दोघांची टोटल झाली 1,85,000. म्हणजे पेमेंट करायचं 1,85,000 आणि आपल्याकडे कॅश आहे 2,11,000. याचा अर्थ कॅश जास्त आहे. कॅश जास्त असेल तर आता रेशो वापरायची गरज नाही. कॅश कमी पडली तर रेशो वापरायचं. आता तुम्ही डायरेक्ट पेमेंट करून टाका. मग दोघांना मिळून किती द्यायचं? 1,85,000. तर इथे लिहा 1,85,000. त्याच्यापैकी याला द्या 1,11,000 आणि याला द्या 74,000. देऊन टाका. वजा करा आणि बॅलेन्स काढा. मग इथं आपण बॅलेन्स काढूया. 2,11,000 आपल्याकडे होते. आता 1,85,000 आपण देऊन टाकले. मग 2,11,000 मधून 1,85,000 दिल्यानंतर तुमच्याकडे किती शिल्लक राहिले? तर आपल्याकडे शिल्लक राहिले 26,000 आणि लायबिलिटी आता नील झाल्या. फक्त पार्टनर शिल्लक राहिले. पार्टनरची अमाऊंट खाली घ्या. 1,10,000 60,000 30,000. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण लायबिलिटी नील केलेले आहे. आता इकडे बघा फक्त पार्टनर शिल्लक राहिले आणि तुमच्याकडे कॅश आहे म्हणून इन्स्टॉलमेंट घेऊ नका. मग पार्टनर शिल्लक राहिले तर असं पेमेंट नाही करायचं. पार्टनर शिल्लक राहिले तर पेमेंट करण्याची पद्धत काय? तर मी तुम्हाला शिकवलेली आहे. पार्टनरचं कॅपिटल हा आपला शेवटचा पेमेंट आहे. शेवटचं पेमेंट आहे तर कसं करायचं? तुम्ही सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि हे 2 पेमेंट करा. सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि 2 पेमेंट करा. कोणते? तर पहिला पेमेंट करा ॲब्सोल्यूट सरप्लस. मग चला आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ आणि पहिला पेमेंट करू ॲब्सोल्यूट सरप्लस. मग ॲब्सोल्यूट सरप्लस इथं कुणाच्या नावावर आहे? बीच्या नावावर. किती? 5,000. तर याचा अर्थ पहिला पेमेंट फक्त बीला होणार 5,000. मग तुमच्याकडे कॅश आहे तर बीला देऊन टाका. लेस पेड टू बी. पेड टू बी कंसामध्ये मी शॉर्टमध्ये लिहितो ॲब्सोल्यूट सरप्लस. किती देत आहे त्याला? 5,000. मग कॅशमध्ये लिहा 5,000 आणि बीच्या कॉलममध्ये लिहायचं. गडबड करून एमध्ये लिहू नका. बीच्या कॉलममध्ये 5,000 लिहा. अंडरलाईन करा आणि बॅलेन्स काढा. मग कॅश आपल्याकडे 26,000 होती. 5,000 दिले. आता आपल्याकडे बॅलेन्स किती शिल्लक राहिला कॅशचा? तर कॅश आपल्याकडे शिल्लक राहिली 21,000. एला पैसे दिलेच नाही. एची अमाऊंट आहे तशीच खाली घ्या 1,10,000. याला 5,000 दिले म्हणजे आता शिल्लक राहिले 55,000 आणि सीला नाही दिले. मग सीची अमाऊंट आहे तशी खाली घ्या. म्हणजे पहिला पेमेंट
आपण सरप्लसमध्ये गेलो आणि ॲब्सोल्यूट सरप्लस केलं. आता दुसरा पेमेंट, 2 पेमेंट सांगितले, मग दुसरा पेमेंट कोणता, तर ॲब्सोल्यूट सरप्लसच्या वरती जो प्रपोर्शनेट कॅपिटल असेल तो पेड करा. ॲक्च्युली आपण सरप्लसच पेड करतो, पण शॉर्टकट ट्रिक कोणता, प्रपोर्शनेट कॅपिटल लक्षात ठेवा. मग चला सरप्लसमध्ये आणि प्रपोर्शनेट कॅपिटल. मग ॲब्सोल्यूटच्या वरचा प्रपोर्शनेट कॅपिटल कुणाचा आहे, एचा 50,000 आणि बीचा किती 25,000. मग ए आणि बीला आपण पेमेंट करणार, ए आणि बी दोघांचं मिळून किती 75,000, दोघांचं मिळून 75,000 पेमेंट करायचं आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. आता इकडे या आपल्या पेमेंटमध्ये आपल्याकडे कॅश कमी आहे, मग दोघांना आता आपण 75,000 नाही देऊ शकत, किती देऊ शकतो 21,000 तेवढेच द्या. मग ते दोघं कोण होते, लेस कोण होते ते दोघं, तर इकडे लक्ष द्या, ए आणि बी. मग ए आणि बीलाच पेमेंट करा, लेस पेड टू ए अँड बी. आता 75,000 द्यायचे, पण आपल्याकडे कॅश कमी आहे, कॅश कमी असेल तर रेशो वापरा. आता पार्टनरचा रेशो आपल्याला माहिती आहे 2:1:1, ए आणि बीचा काय 2 आणि 1, मग रेशो वापरा 2:1. मग 21,000ला 3 ने भागा, 3 ने भाग दिलं तर उत्तर आलं 7,000. मग 7,000 गुणिले पहिला शेअर 2, मग 7 दुने 14. मग एला द्या 14,000, बीला द्या 7,000. पेमेंट दिलं, लेस करा. मग लेस करा आणि बॅलन्स काढा. तर इथं आपण काढूया बॅलन्स. कॅश आपली संपली. 1,10,000 पैकी आपण 14,000 दिले, म्हणजे आता शिल्लक राहिले 96,000. याला 55,000 पैकी 7,000 दिले, म्हणजे यांचं पेमेंट शिल्लक राहिलं 48,000. सीला पेमेंट दिलंच नाही, सीची अमाऊंट आहे तशीच खाली लिहा. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. आपण इथं जागा ॲडजस्ट करून घेऊया. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नंबर कितवी, तर इन्स्टॉलमेंट नंबर 3rd, इन्स्टॉलमेंट नंबर 3री आहे आपली. मग तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची डेट काय 24 मार्च. मग लिहा 24 मार्च. मग इथं लिहूया आपण 24/3/2024. तिसरी इन्स्टॉलमेंट आपण घेतोय, 3rd इन्स्टॉलमेंट. मग तिसरी इन्स्टॉलमेंट आपण घेतोय आणि प्रॉब्लेममध्ये बघा तिसरी इन्स्टॉलमेंटची अमाऊंट 82,000. मग कॅशमध्ये लिहा, तुमच्याकडे कॅश आली 82,000. कुणाचं पेमेंट चालू होतं विद्यार्थी मित्रांनो, प्रपोर्शनेट कॅपिटल ए आणि बीचा. ए आणि बीला 50 आणि 25 म्हणजे किती द्यायचे 75. पण आपण आत्ता किती दिले, तर ए आणि बीला आत्ता 21,000 दिले. मग इकडे लक्ष द्या, ए आणि बीला 21,000, 75,000मधून 21,000 वजा करा, शिल्लक राहिले 54,000. म्हणजे ए आणि बीचा एवढा पेमेंट शिल्लक आहे. पहिले तो पेमेंट कंप्लीट करा. 75 पैकी 21 दिले, कॅश संपली, कॅश आणली. आता किती शिल्लक राहिले 54,000. ए आणि बीला 54,000 देऊन टाका. मग लेस पेड टू ए अँड बी, त्यांचा रेशो आहे 2:1. मग 2:1 दोघांना किती द्यायचे 54,000. आपल्याकडे कॅश जास्त आहे, मग 54,000 पैकी एला किती आणि बीला किती, तर 2 आणि 1. 54,000ला 3 ने भाग द्या. मग 3 ने भाग दिलं तर 18,000 एक भाग येतो, 18 × 54. मग पहिला शेअर 2 आहे, मग 18 दुने 36. मग एला द्या 36,000 आणि याचा एकच शेअर, एक शेअर किती 18,000. वजा करा आणि बॅलन्स काढा. आता बॅलन्स काढा. लक्ष द्या, 82,000 आपल्याकडे होते, 54,000 आपण दिले. आता आपल्याकडे शिल्लक राहिली कॅश 28,000. एला 96,000 पैकी 36,000 दिले, म्हणजे एचा बॅलन्स शिल्लक राहिला 60,000. बीला 48 पैकी 18 दिले, म्हणजे शिल्लक राहिले 30,000. आणि याला दिलेच नाही, त्याची अमाऊंट आहे तशी खाली घ्या. 28,000 आपल्याकडे शिल्लक राहिले. आणि एक लक्ष द्या, आपण हा दुसरा पेमेंट प्रपोर्शनेट कॅपिटल पण कंप्लीट केला. मग हे 2 पेमेंट तुम्ही कंप्लीट केल्यानंतर, 2 पेमेंट संपल्यानंतर काय करायचं, इथून पुढची सगळी कॅश फक्त कुणाला वाटायची, पेमेंट टू ऑल पार्टनर. आता जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅश येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांना वाटा, म्हणजे ऑल पार्टनर. मग आता पेमेंट फक्त ऑल पार्टनरला करायचं. आता 28,000 राहिले, तिघांना देऊन टाका. मग लिहा लेस पेड टू ए बी सी. आता तिघांना वाटायचं म्हणजे तिघांचा रेशो वापरा. मग तिघांचा रेशो आहे 2:1:1. मग इथं लिहा 2:1:1. किती वाटणार, आपल्याकडे 28,000 हे देऊन टाका. मग 28,000 टोटल रेशो 4. मग 28,000ला 4 ने भाग द्या, 728. 7,000चा एक शेअर. मग पहिल्या पार्टनरचे 2. मग याला द्या 14,000. 7 दुने 14. यांचे एकच शेअर आहे, एक शेअर म्हणजे 7,000 देऊन टाकले. वजा करा, वजा करून बॅलन्स काढा. मग आता परत आपण बॅलन्स काढू.
कॅशवर नजर ठेवा. 28,000 होते, देऊन टाकले, कॅश संपली. 60 पैकी 14,000 दिले, म्हणजे आता शिल्लक राहिले 46,000. 30 पैकी 7,000 दिले, शिल्लक राहिले 23,000. 30 पैकी 7,000 दिले, शिल्लक राहिले 23,000. तर शिल्लक राहिले आपले 23,000 शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो. 1 मिनटं फक्त. 23,000 शिल्लक राहिले. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. तिसरी नंतर शेवटची 4थी इन्स्टॉलमेंट 30 एप्रिल. मग इथं लिहा 30/4. शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये आलो आपण, 4th इन्स्टॉलमेंट. आणि काय करायचं होतं, आपण 4थ्या इन्स्टॉलमेंटला स्टार केलेलं आहे. 4थ्या इन्स्टॉलमेंटची अमाऊंट पहिले कॅशमध्ये लिहा. 58,000 तुमच्याकडे आले. काय करायचं होतं, एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आपण बघा स्टार केली होती. 5,000 बाजूला काढले, लेस केले, आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल खर्च 3,000 झाला. मग 5,000 तुम्ही लेस केले, मग शिल्लक किती राहिले, मग 5,000 मधून 3,000 तुमचे खर्च झाले, शिल्लक राहिले 2,000. ते 2,000 तुम्हाला इथं ॲड करायचे आहे. म्हणजे वरती जे प्रोव्हिजन 5,000 तुम्ही केली ना, त्याच्यातले शिल्लक राहिले. मग शिल्लक राहिले म्हणजे अनयुटिलाइज, त्याला नाव द्या अनयुटिलाइज एक्सपेन्सेस. आणि ते किती आले, 2,000. कसे आले, उदाहरणार्थ इथं सांगतो. 5,000 बाजूला काढले, त्याच्यातून खर्च झाले 3,000. जे शिल्लक राहिले ते 2,000 इथं ॲड करा आणि फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. आता आपल्याकडे कॅश झाली 60,000. तर या पद्धतीने ती एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट पूर्ण करा. पहिले 5,000 लेस करा आणि शिल्लक राहिले जे खर्चच नाही झाले ते इथं ॲड करा. 60,000 तुमच्याकडे आहे. पेमेंट कोणता चालू आहे, तर मी तुम्हाला सांगितलं आता फक्त ऑल पार्टनर. मग पेमेंट ऑल पार्टनर देऊन टाका. लेस पेड टू ABC, रेशो वापरा 2:1:1. मग 60,000 त्यांना तिघांना वाटायचे. मग 60,000 भागिले 4, 15 चोक 60, 15,000चा एक शेअर येतो. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर, मग 15 दुने 30. मग Aला जाणार 30,000, यांचे एकच शेअर आहे म्हणजे 15,000. मग 15,000 यांना देऊन टाका. 60,000 वाटले, लेस करा आणि बॅलन्स काढा. कॅश 60,000 होती, देऊन टाकली, संपली. आता 46 पैकी 30,000 दिले, शिल्लक राहिले 16,000. 23,000 पैकी 15,000 दिले, शिल्लक राहिले 8,000. 23,000 पैकी 15,000 दिले, शिल्लक राहिले 8,000. कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली. 4थी इन्स्टॉलमेंट नंतर प्रॉब्लेममध्ये पुढची इन्स्टॉलमेंट दिलेली नाही. याचा अर्थ इन्स्टॉलमेंट दिल्या नाही. इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे इन्स्टॉलमेंट संपल्या. इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे यांना पेमेंट होणार नाही. या पार्टनरचं काय झालं, लॉस. आता एवढं पेमेंट होणार नाही, त्याला नाव द्या रिअलायझेशन लॉस. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही रिअलायझेशन लॉस या सरप्लस मेथडनुसार सोडवू शकता. तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवता आला पाहिजे. तर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. थँक्यू.